नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियुक्ती केलेली आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीने यशपाल भिंगे यांचं नाव एआयसीसी कडे पाठवलं होतं। मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि मनसे यासाठी काम करेल, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी हे वक्तव्य केलं। असंच बघतोय मी राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिक या मुंबईचा महापौर हा मराठी होईल, त्यामुळे तो कोणाचा होईल ह्यांच्यात आपापसात काय चालू माहिती नाही, परंतु मनसे याकरता नक्की काम करेल। राजसाहेब नक्की ह्याकरता स्वतःला झोकून आजपर्यंत दिलंच आहे, अजून झोकून देतील की मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि तेच आमच्याकरता महत्त्वाचं आहे। बाकी इतर पक्ष कसे एकमेकांचे हातपाय खेचतायत हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि मुंबईला दिसतंय। आमदार सुरेश धस यांची चिमुकल्याकडून नकल करण्यात आले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। अंतरक हे दम आहे सोलापुरात 32,000 कोटींच्या पॅकेजमधून मदत जाहीर करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळावी अन्यथा रस्त्यावर उतरणार आमदार अभिजित पाटील यांचं हे वक्तव्य पाहायला मिळतं। येत्या 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे। बुलढाण्यात रद्द केलेले जन्म मृत्यू दाखले जमा करण्यास नागरिकांची पाठ पाहायला मिळते। जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दचे आदेश काढले। मलकापूर नगर परिषद हद्दीमध्ये आतापर्यंत 1,660 दाखले जमा झाले, तर 717 जणांनी अद्याप दाखले न जमा केल्याची माहिती आहे। अहिल्यानगरची कोल्हार बुद्रुक गावात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण आहेत। पालघरच्या पडघे येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पाहायला मिळाला। वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तसंच विद्युत तारा आणि गुरांसाठी तयार करण्यात आलेल्या गोठ्याचंही नुकसान झालं। सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची मदत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। मंत्री नितेश राणेंकडून ऑनलाईन बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलाय। 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा रक्कम जी आहे ती देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये अॅमेझॉनच्या खरेदीत कचरा निघालेला आहे। राजू कांबळे या व्यक्तीची अॅमेझॉनकडून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतो। वसई विरार आणि नाला सोपाऱ्यात रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता अनोखं आंदोलन करण्यात आलंय। महापालिकेचे माजी सभापती निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात खेड्यामध्ये दिवे लावून आणि रांगोळी काढून दिवाळी जी आहे ती साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शहरातील 50 एकर जागा विपश्यना केंद्र उभारण्यासाठी द्यावी। प्रज्ञा पसार धर्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाची ही मागणी पाहायला मिळते। विद्यापीठाच्या होकारानंतर सरकार विपश्यना केंद्र उभारण्यासाठी सकारात्मक असल्याचं अण्णा बनसोडे यांनी सांगितलं।